नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती।
नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, सुप्रिया पटारे, शर्मिष्ठा राऊत अशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीझर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेला सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, सुप्रिया पटारे, शर्मिष्ठा राऊत अशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीझर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा
पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने, कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीझर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे, कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने, कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे।
गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा नाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर
किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा नाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा नाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी
3 करोड 6 लाखाची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1 करोड 15 लाखाची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2 करोड 5 लाखाची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 करोड 15 लाखाचा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2 करोड 5 लाखाची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3 करोड 6 लाखाची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1 करोड 15 लाखाची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2 करोड 5 लाखाची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा
पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेला सैराट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने, कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीझर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे, कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेला सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने, कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे।
गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने, कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर
किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा नाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे। कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। तसं बोललं तर प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वात अधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे सैराट। 2016 साली प्रदर्शित झालेला सैराट या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3,06,00,000ची कमाई केली होती। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।